नंतर नागपूरमधून धक्कादायक बातमी आहे। नागपूरमध्ये बालाजी कल्याणीची हत्या मैत्रिणीनंच केल्याचं उघड झालंय। बालाजीनं हल्ला करून आत्महत्या केल्याचा तिनं बनाव रचला होता। बालाजीची मैत्रीण रती देशमुख विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय। भांडणानंतर रतीनं बालाजीवर हल्ला करून स्वतःला जखमा करून घेतल्या। रती देशमुखवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिला अजून अटक करण्यात आलेली नाही। रती देशमुख आणि बालाजी कल्याणे दोघंही नांदेडचे रहिवासी आहेत। दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता। काल रती जखमी अवस्थेत आढळली आणि बालाजीचा मृतदेह सापडलेला होता। त्यानं आपल्यावरती हल्ला करून आत्महत्या केल्याचा बनाव तिनं रचला, पण अखेर ही हत्या तिनंच केल्याचं तपासामध्ये समोर आलंय। दोघंही नांदेडचे रहिवासी आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, हत्या रती देशमुखनंच केली आहे, हे कसं उजेडात आलं? प्रज्ञा, जेव्हा ही घटना परवा रात्री उघडकीस आली होती तेव्हा जे कल्याणाच्या शरीरावरच्या ज्या जखमा होत्या ते पाहून पोलिसांनाही संशय वाटला होता आणि डॉक्टरांनी जो काही प्राथमिक अहवाल दिला होता त्याप्रमाणे कोणीही व्यक्ती आत्महत्या करताना स्वतःच्या शरीरावर एवढ्या खोल जखमा करू शकत नाही, एक असा अंदाज डॉक्टरांनी अनुभवाच्या आधारावर व्यक्त केला होता। आणि त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि सोबतच जे त्या ठिकाणचे सर्कमस्टन्सेस होते त्याप्रमाणेही असंच वाटत होता की दोघांमध्ये काहीतरी वाद झालेला आहे आणि त्यानंतर ही घटना घडली आहे। आणि पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला, दोघांचे मोबाईल तपासले आणि त्याच्यानंतर एक एक गोष्ट उघडकीस येत गेली आणि आता पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचले की ही जी हत्या आहे ती रती देशमुखने केलेली आहे आणि दोघांमध्ये मैत्री होती, दोघांना लग्न करायचं होतं, मात्र वैयक्तिक जीवनात जे ताणतणाव सुरू होते त्यामुळे ही हत्या झालेली। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.